मुलांनो, आज आपण ऐकणार आहोत कावळा आणि चिमणीची छानशी गोष्ट. एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होतं मेणाचं, छोटंसं आणि खूप सुंदर. या उलट कावळ्याचं घर होतं शेणाचं. घरात सर्वीकडे पसाराच पसारा. कावळा दिवसभर इकडे-तिकडे टुवल्या-बावल्या करायचा. हा खोडकर कावळा कुणालाच आवडायचा नाही. एक दिवस काय झालं, आकाशात मोठे-मोठे काळे ढग आले. सोसाट्याचा वारा सुटला. टपटप पाऊस पडू लागला. झाडे भिजली. जमिनीवरून धो-धो पाणी वाहायला लागलं. कावळ्याचं घर होतं शेणाचं, तेही पाण्यात वाहून गेलं. कावळ्याला थंडी वाजून आली. आता कुठे जावे बरं? एवढ्यात त्याला आठवलं चिमणीचं घर आहे शेजारीच. मग कावळा आला चिमणीकडे, पण चिमणीच्या घराचे दार तर बंद होते. त्याने चिवताईला आवाज दिला, "चिवताई, चिवताई दार उघड." आतून चिवताईने आवाज दिला, "थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे." त्यांनी पुन्हा एकदा चिवताईला आवाज दिला, "चिवताई, चिवताई दार उघड." आतून ताईने परत त्याला आवाज दिला, "थांब माझ्या बाळाला गंधक पावडर करू दे." त्यांनी पुन्हा चिवताईला आवाज दिला आणि म्हणाला, "चिवताई, चिवताई दार उघड." चिवताईने दार उघडले आणि चिवताई बघते तर काय कावळा थंडीने कुडकुडला. चिवताईने त्याला लगेच चुलीजवळ जाऊन बसायला सांगितले. कावळे दादाला चुलीवर दिसली खीर. त्याला खिरीचा खूप छान सुगंध आला. त्याने काय केले, हळूहळू सर्व खीर खाऊन टाकली आणि चिवताईला न सांगता घराच्या मागच्या दाराने तो भुरकने उडून गेला. तात्पर्य, लबाडपणाचे ध्येय कधीच साध्य होत नाही. मुलांनो, तुम्हाला जर अशाच नवीन नवीन स्टोरी ऐकायच्या असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा.